लोकसभेच्या ज्या काही वेगवेगळ्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून स्थायी समिती असतात, त्याच्यातली महत्त्वाची असलेली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आज माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी माझ्यावरती दिलेली आहे. मी त्यांचा मनापासूनचा आभारी आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची देशभरामध्ये एक जाळ्या असलेलं जे काही रिफायनरीज आणि या ऑइल कंपन्या आहेत आणि नॅचरल गॅसच्या संदर्भातला आहेत, या सर्वांच्या वरती स्थायी समिती या नात्याने जे काही कामकाजाचा आढावा घ्यायचा असतो अशी जबाबदारी सोपवलेली आहे. अजितदादा, प्रभुभाई यांचेसुद्धा मी आभार मानतो. स्वाभाविकपणाने एका मोठी जबाबदारी दिल्याचा आनंदही आहे आणि मला याची जाणीव आहे की ही जबाबदारी पेलण्याचं काम गेले अनेक वर्ष प्रशासनामध्ये मी केलेलं असल्यामुळे मला नक्की त्या ठिकाणी करता येईल. खरं आहे की ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवरचं असतं त्यावेळेला मग आपल्याला प्रभुत्व दाखवावं लागतं, इंग्रजी भाषेचं प्रभुत्व दाखवावं लागतं, हिंदी भाषेचं. एकंदरीत 31 खासदारांची ती समिती आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या इतक्या वर्षाच्या रायगडच्या भूमीने जे काही मला ताकद दिले त्यामुळे हे सगळं काम करण्यामध्ये मला निश्चितपणाने यश मिळेल. रायगडकरांची मान उंचावेल, इंडियाची मान उंचावेल असंच काम माझ्याकडनं होईल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.